दख्खनचा राजा श्री ज्योतिबाच्या चैत्र यात्रेनिमित्त गेले 3 दिवस लाखो भाविकांनी वाडी रत्नागिरी इथं उपस्थिती लावली होती। चांगभलच्या गजरात आणि गुलाल खोबऱ्याच्या उधळणीत ज्योतिबाची चैत्र यात्रा संपन्न झाली। त्यानंतर गुलालात न्हाऊन निघालेल्या भाविकांनी आज परतीचा मार्ग धरला। दुचाकी, ट्रॅक्टर आणि चारचाकी गाड्यातून आलेले हजारो भाविक प्रसन्न मनानं आणि समाधानाच्या भावनेनं परतीच्या प्रवासाला लागलेत। पावसाच्या सरी अंगावर झेलत आणि चांगभलच्या गजरात निघालेले भाविक कोल्हापुरात ठिकठिकाणी दिसत होते। श्री ज्योतिबाच्या चैत्र यात्रेसाठी गेले 3 दिवस लाखो भाविक ज्योतिबा डोंगरावर आले होते। यात्रेच्या मुख्य दिवशी ज्योतिबा डोंगरावर सुमारे 8 लाख भाविकांनी उपस्थिती लावली। आता गुलालानं न्हाऊन निघालेले भाविक परतीच्या मार्गाला लागले आहेत। बुधवारी रात्री उशिरापर्यंत अनेक सासनकाठ्या परतीच्या मार्गावर निघालेल्या दिसत होत्या। ढोल ताशांचा गजर, पायघड्या आणि रांगोळी घालून कसबा बावडा इथं ज्योतिबा डोंगरावरून परत आलेल्या सासनकाठ्यांचं स्वागत करण्यात आलं। हातकणंगले तालुक्यातील रुईतील अपराध परिवारात मानाच्या सासनकाठीचा परतीचा प्रवास दरवर्षी कसबा बावड्यातून होतो। गेल्या 61 वर्षांपासून ही परंपरा जपण्यात आली आहे। कसबा बावड्यातील वाडकर गल्लीमध्ये या सासनकाठीचं स्वागत करून पूजन आणि आरती करण्यात आली। यावेळी गुलालाच्या उधळणीत ज्योतिबाच्या नावानं चांगभलचा गजर करत सासनकाठी नाचवण्यात आली। तर आज सकाळपासून सुद्धा अनेक भाविक परतीच्या प्रवासाला लागलेत।